येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे। कांद्याचे सरासरी 900 ते 1000 रुपयांपर्यंत एवढा दर मिळतोय। उत्पादन आणि मजुरांची सुद्धा खर्च हा निघत नाहीये आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात आता सडू लागलाय, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलाय। शासनाने हमीभावाने कांदा खरेदी करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर आजच्या रोजीला जर कांद्याचा खर्चाचा वगैरे सगळं विचार जर केला तर एकरी 60 ते 65 हजार रुपये एकरी खर्च येतो। आणि आज एवढे दिवस होऊन जर कांद्याला ही परिस्थिती राहिली तर ही शेतकऱ्यांना परवडणार आहे। कांद्याला खर्च सगळं मजुरीचं हे सगळं विचार केल्यानंतर काही राहत नाही। आजच्या घडीला कमी मार्केटला 3000 रुपये ते 3500 रुपये मार्केट पाहिजे नव्हतं, पण आज कांदे जवळ आले 800-900 हजार, तर याच्यामध्ये काही राहत नाही। विक्री होणारा कांदा आहे आणि जो विकलेला कांदा आहे त्याला 1000 रुपये अनुदान द्यावा आणि निर्यातीसाठी कांद्याला परवानगी देऊन कांदा जास्तीत जास्त बाहेर देशात कसं जाईल, त्यामुळे देशाला सुद्धा परकीय चलन मिळतं या कांद्यामुळे। त्यामुळे आमची सरकारकडे एकच मागणी आहे का कांद्याला बाजारभाव मिळाले पाहिजे आणि अनुदान दिलं पाहिजे।